नमस्कार, मी राजश्री, स्मार्ट क्वीन राजश्री मध्ये एक दिवस असा जो फक्त सेलिब्रेशन नाही तर एक इमोशन आहे. जय भीम. तर आज आहे भीम जयंती म्हणजे आणि मी आदल्या दिवशीपासून शूट तुम्हाला दाखवत आहे. इथे मी बनवले आहे अंडा करी. त्यामध्ये हिरवा मसाला पूर्ण म्हणजे कांदा नाही, हिरवा मसाला म्हणजे अद्रक, खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर असं टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे. अंडे बॉईल करून त्याला कॉर्नफ्लॉवर मसाले लावून फ्राय करून घेतला आहे आणि अशा प्रकारे फोडणी दिली आहे कढीपत्ता टाकून. तर ही छान अशी फोडणी बसली, खूप सुंदर असं लागते. म्हणजे अंडा करी म्हटलं की आपल्याला लाल अशी मस्त लालसर अशी अंडा करी दिसते, पण ही मी हिरव्या टाईपने बनवली आहे, जसं आपण हिरवं मसाल्याचं कालवण बनवतो मटणाचं वगैरे त्यानुसार. तर आपले बाबासाहेबांचा आपली जयंती आहे, त्यामुळे मी तर त्यांना तर काय असं नॉनव्हेज व्हेज असं काही त्यांच्यात नाही, आपल्यामध्ये नाही, म्हणून मी अंडा करी स्पेशल बनवली आहे. आणि पुढे देखील ब्लॉग अटॅच करणारच आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. इथे माझ्या अंडा करी झाली आहे आणि आता आपण सेलिब्रेशन तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे रात्री 11:30 वाजल्यापासून किंवा 11 वाजल्यापासून जयंती सेलिब्रेट करत होते. म्हणजे आपण जसा बर्थडे करतो आपला, तसंच ते बाबासाहेबांचा बर्थडे करत होते. आणि मी नवीन जागेवर राहायला आले आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. त्यानुसार मी इथे फर्स्ट टाइम जयंती पाहते. इथे आता छान मस्त वाटलं मला. यार तयार होऊन आली यार. संगम नमामि नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम पब्लिक. जयंती म्हटलं की मेकअप लुक वगैरे तर येतोच, ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतेच. तर मी इथे फेशियल वगैरे करत होते, तेवढ्यात प्रियंकाचं म्हणजे बाजूच्या मावशीच्या मुलीचा फोन आला होता. तर तिने म्हटली या मावशी ताई काकी इथे आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. तर मग मी घाबरत होती की हे काय बोलतील वगैरे, पण म्हटलं चल आपण जाऊया, तिथे बाजूला घराच्या बाजूलाच आहे तर जाऊयात. इथे खूप मस्त असं सेलिब्रेट करत होते, मला तर खूप आवडलं. हनुमानपाड्याची जयंती मी फर्स्ट टाइम पाहते, म्हणून मी मम्मीकडे कल्याणला गेली नाही ह्यावेळेस, कारण खूपच मावशी पण म्हणत होत्या खूप छान अशी जयंती आहे आणि त्यानुसारच जयंती सेलिब्रेट केली. तर आदल्या दिवशी हे चांगलं छान असे फटाके लावले, झेंड्यांची मिरवणूक म्हणजे मिरवणूक तर नाही निघाली पण DJ वगैरे लावला होता. यांची तर जयंती म्हणजे चालूच होतं नाच गाणं. तर मी म्हटलं नको बाबा खूपच टाईम झाला, म्हणजे 5-10 मिनटं मी बाहेर आली होती, म्हटलं तर जाते घरी. यांची तर जयंती चालू राहू देत, मी जाते आता झोपण्यासाठी, नाही तर हे काय बोलतील मला माहिती नाही. कारण आणि खरंच त्यांनी काय बोलले नाही मला अशी भीती वाटत होती की काय बोलतील की नाही. आणि मला जयंती म्हटलं की अंगामध्ये असे काटे असा जोश येतो, एनर्जी येते ना की मी खरंच काय सांगू शकत नाही. असं मला नवीन म्हणजे एवढी मी प्राऊड फील करते ना त्यासाठी. तर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि आम्ही मस्त अशी ही साडी मिशोवरून घेतलेली साडी ब्लाऊज घालून आम्ही निघालो आहोत डान्ससाठी. संध्याकाळचा टाईम होता आणि इथे भव्य अशी मिरवणूक निघाली होती. खूप सुंदर असं छान असं मस्त डेकोरेशन झालं होतं आणि खूप छान असं ब्लूइश कलर म्हणजे असं की भीम जयंती म्हटलं की निळा पूर्ण हनुमानपाडा किंवा निळा आपलं
मुलून व्हायला पाहिजे असं सगळीकडे ठरलं होतं. त्यानुसार झालं आहे. सर्वांनी आम्ही व्हाईट कपडे वेअर केलं होते मस्त असे. दोघांना छान असे कुर्ते. डुग्गू नाचत होता त्यांच्यासोबत. तर तो मुलगा देखील त्याच्यासारखाच नाचत होता. खूप छान सगळे केक वगैरे कट केला होता आदल्या दिवशीच आम्ही. तर हे छान असं सेलिब्रेशन चालू होतं. तर नक्की तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेशन करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण इथे आहोत. त्यांची शिक्षणाची, समतेची आणि शिक्षणामुळे आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहे. खरं सांगायचं तर हे फक्त सेलिब्रेशन नाही, एक इमोशन आहे. अशा मोमेंट्समुळे लाईफ खूप स्पेशल वाटते, आहे की नाही? तर तुम्ही सांगा मला नक्की की कमेंटमध्ये असं तुम्हाला आतमधून येतं का एनर्जी? पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये VIP राहणं, VIP खाणं, VIP माणसं न मान. बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान, बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. हे जे आहे ते सगळं बाबासाहेबांमुळेच आहे. आणि मी खूप प्राऊड फील करते की मी जय भीमवाली आहे. जय भीम, जय बुद्धाय, जय शिवराय. थँक्यू, बाय. तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटते नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, एन्जॉय करा. जय भीम.